महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांपर्यंत पोहोचलेला अंमली पदार्थांचा काळा बाजार आता इतर जिल्ह्यांमधील शहरांमध्ये पोहोचू लागलाय। पश्चिम महाराष्ट्रामधला महत्त्वाचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरामध्ये ड्रग्सचा पुरवठा होत असल्याचं वास्तव समोर आलंय आणि यंत्रणेची झोप उडाली। इतकंच नाही तर महाविद्यालयीन तरुण ड्रग्सच्या आहारी जात असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघडकीस आलंय। आता भीती फक्त हीच आहे की या नशेच्या विळख्यामध्ये किती तरुण अडकलेले आहेत। पाहुयात ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट। करवीर निवासिनी अंबाबाईचं कोल्हापूर, शाहू महाराजांचं कोल्हापूर, इतिहास, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा ठेवा जपणारं कोल्हापूर। याच कोल्हापुरात सुरू आहे नशेचा बाजार। कोल्हापूरची महाविद्यालयीन तरुणाई सध्या नशेच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलंय। कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्या तरुणांना या नशेच्या बाजारात खेचतायत। कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरात 2 दिवसांपूर्वी ड्रग्ज पुरवठादारांचं रॅकेट समोर आलंय। इचलकरंजी गावभाग पोलिसांनी नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनाच्या 52 बाटल्यांसह 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हे तिघे जण महाविद्यालयीन तरुणांना ड्रग्ज पुरवत असल्याचं चौकशीतून समोर आलंय। मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्याचं चौकशीत आलंय। त्यामुळे आता नशामुक्तीसाठी सुरुवात करण्यात आलेल्या प्रशासकीय मोहिमेसमोर नवीन आव्हानं उभी राहिली आहेत। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एक मोहीम राबवली। ही मोहीम आहे नशामुक्त मोहीम। याच मोहिमेअंतर्गत इचलकरंजी शहरात एक कारवाई झाली। या कारवाईमध्ये काही तरुण जे आहेत ते मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीनुसार पोलिसांनी संशयित 3 आरोपींना अटक केली। या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी काही तरुण असतील, काही महाविद्यालयीन तरुण असतील, यांना हे इंजेक्शन आहे ते विक्री करायचे। खरं तर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अफू, गांजा, चरस, ड्रग्ज याच्याच विळख्यात अडकलेली तरुणाई, या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी ही जी मोहीम जी आहे ती पोलिसांनी राबवलेली आहे आणि या मोहिमेमध्ये अनेक रॅकेटचा पर्दाफाश होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन नेमकं काय आहे? मेफेंटरमाइन इंजेक्शनचा वापर मेडिकल क्षेत्रामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान केला जातो। प्रामुख्याने रक्तदाबावर याचा परिणाम होतो। थकवा घालवणं, शारीरिक क्षमता वाढवणं यासाठीही या इंजेक्शनचा वापर केला जातो। तरुणाई, विद्यार्थी मात्र याचा नशेसाठी वापर करतात। हे ड्रग्ज जे रोजचं चाललेलं इंजेक्शन असतील, ड्रग्स असतील, हे जे रोजचं जे चाललेलं आहे हे नेमकं येते कुठून यावर आळा घालणं गरजेचं आहे। आपण पंजाबमध्ये समजू शकतो की पाकिस्तान बाउंड्री पासून इकडे येते, पण महाराष्ट्रात कुठली बाउंड्री अशी की महाराष्ट्रात एवढं फोपवा लागले, याच्यावर लवकरात लवकर जी योग्य ती पावलं, कठोर पावलं उचलून आळा घालावा ही आमची विनंती, मागणी आहे। खरोखर एक युवक म्हणून अतिशय वाईट वाटते, कारण त्या गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्राच्या बातम्या बघितल्या तर इतके किलो गांजा सापडला, इतके किलो ड्रग्ज सांगितला, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। पोलीस प्रशासन देखील त्याच्यावर चांगली कारवाई करायला, पण हे थांबणार कधी? यात अडकणारा वर्ग हा 10वी पासून ते महाविद्यालयीन युवक सगळा यामध्ये सगळा अडकलेला आहे। टोळ्यांकडून सहज उपलब्ध होणारे ड्रग्ज आणि दीर्घकाळ टिकणारी नशा, शिवाय याच्या विक्रीतून होणारी कमाईची संधी, यामुळे अंमली पदार्थांच्या विक्रीकडे तरुणाई वळतीये। नशेसाठी घातक अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यानं अनेकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे। त्यामुळे आता वेळीच कोल्हापुरातल्या तरुणाईला नशेच्या या बाजारापासून दूर ठेवण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनावर आहे। विशाल पुजारीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।